आता एक महत्त्वाची बातमी येते पुण्यातून। पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मेसचा परवाना रद्द करण्यात आलाय। एफडी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे। तपासणीत पाण्याच्या गुणवत्तेसह अन्न सुरक्षा बाबत अनेक गंभीर त्रुटी आढळल्यात, त्यामुळे विद्यापीठातील उपाहारगृह तातडीने बंद करण्यात येणार आहे। निष्काळजीपणा केल्याप्रकरणी संबंधित कंत्राटदाराच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात आली आहे। दरम्यान या संदर्भात या ठिकाणच्या विद्यार्थ्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूयात। शेकडो हजारो विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मेसला FDA म्हणजेच फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशननी दणका दिला आहे। मी सध्या पुणे विद्यापीठातल्या त्याच मेसच्या बाहेर उभा आणि आपण जर पाहिलं तर एरवी यावेळेला गजबजलेली ही मेस जी आहे ती आत्ता पूर्ण रिकामी आणि बंदसुद्धा आहे। कारण आपण जर पाहिलं तर परवा रात्री या ठिकाणी फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजेच अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणचे काही नमुने जे आहेत ते प्रयोगशाळेत पाठवले होते आणि त्यानंतर जेव्हा काही त्रुटी या संपूर्ण सगळ्या सॅम्पलमध्ये काही नमुन्यांमध्ये आढळल्यानंतर ही मेस जी आहे ती बंद करण्याचा निर्णय जो आहे तो FDAचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतला आहे। चपात्याची तर क्वालिटी इतकी खालावलेली असते की आपले शिल्लक चपाती एखाद्या कुत्र्याला टाकली, कुत्रं सुद्धा चपाती खात नाही। कधी कधी पाणीच नसायचं आणि जर पाणी असलं त्याची चव म्हणजे एकदम अशी वेगळी लागायची साध्या पाण्यापेक्षा। इनफॅक्ट ज्या ताटल्याही धुतलेल्या असायच्या तर त्यांच्यातही असं थोडं घाण पाणी असायचं आणि ताटल्याही बरोबर धुतलेल्या नसायच्या। खाने में कीड़े मिलना, बाल निकलना, चपाती कच्ची रह जाना, जो सैलेड दिया जाता था वो प्रॉपर से मतलब अच्छे क्वालिटी का नहीं होता था। सैलेड बहुत कम ही दिया जाता था, बट जैसा भी होता था एकदम ख़राब क्वालिटी का ही दिया जाता था। कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे, साम TV न्यूज पुणे।